का मारलंस ईशाला? मी नाही मारलं कुणाला. खोटं बोलू नकोस. तुझ्या घरात ईशाची डेड बॉडी सापडली. बोल, का मारलंस? ईशाने घरी अमेरिकेत जॉबचं खोटं सांगितलेलं, पण मी तिला एके दिवशी दुसऱ्या मुलासोबत रंगी हात पकडलं आणि आमच्या हाणामारीत ती अपघाताने मेली. खोटं बोलतोय सर हा. सर, आजूबाजूच्या माहितीनुसार याच्या घरी कोणीही ये जा करत नव्हतं. घरातून भांडणाचे आवाज सुद्धा येत नव्हते. सर, अजून काहीतरी आहे जो हा सांगत नाहीये. सर, विजयच्या घरातून जप्त केलेल्या सामानात ईशाचं परतीचं तिकीट सापडलंय. सर, मुंबईहून औरंगाबादला जायचं म्हणजे ईशाला परत घरी जायचं होतं. खरं काय ते सांग. बघ, आता तू आमच्या टावजून सुटू शकणार नाहीस. बोल. ईशाची आणि माझी भेट झालेली. गप्पा गोष्टीमध्ये तिने बोलता बोलता अमेरिकेत जॉब करण्याची इच्छा व्यक्त केली होती. विजय, दरवेळी मला खोटं बोलून यावं लागतं आणि दिवसेंदिवस माझं टेन्शन आता खूप वाढत चाललंय. ईशा, मला हे माहिती होतं, म्हणूनच मी तुला इकडे फोन करून बोलून घेतलं. ठेव. अरे पण नवीन सिम कार्ड आहे, आपण यावरच बोलूया. कॉलिंग फ्री आहे. एकदा तू अमेरिकेला शिफ्ट झालीस की मीही माझा बंदोबस्त करून तिकडे येईन. पण विजय, मी कशी जाऊ अमेरिकेला? माझे तिकडे काहीच कॉन्टॅक्ट नाही. अगं मी आहे ना, मी मिळवून देईल तुला जॉब. अगं पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम? या सगळ्यासाठी 1-1.5 लाख रुपये खर्च येतोय. काय? 1-1.5 लाख? पण विजय, 1-1.5 लाख मी कुठून आणू? अगं हे बघ, मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय, तूही तुझ्या पद्धतीने प्रयत्न कर. ईशा, मला तुझं स्वप्न पूर्ण करायचं. तिला मुंबईला बोलवलंस आणि मारून टाकलंस तर 1.5-2 लाखासाठी? मला तिला मारायचं नव्हतं, मला आवडली होती ती. मला तिच्या बरोबर राहायचं होतं आणि तिच्याकडून मिळणारा पैसाही हवा होता. पुढे काय झालं बोल. कसं मारलंस तिला? हाय ईशा, बोल. हा विजय, मी पोहोचले ऑलमोस्ट. तू पोचलीस? बरं, आता कुठे आहेस तू? मी हे इथे वसई फाट्याला पोहोचले. अगं पण तुझं अजून तिकीट कन्फर्म नाही झालंय. काय? तिकीट कॅन्सल झालंय? तू टेन्शन घेऊ नको, मी काहीतरी करतो. तू एक काम कर, तिकडनं राजाराम चौकात ये, आपण तिकडेच भेटूया. अरे पण मी जे सांगतोय ते ऐक ना प्लीज. ठीक आहे, चालेल. पाटील, तुम्ही गांधी चौकात तरी मूनशाईन लॉजवर जाऊन चौकशी करा. सर, मी मूनशाईन लॉजवर जाऊन चौकशी करून आलो, पण तिथे विकासच्या नावाची कुठलीच एंट्री नाही मिळाली. लताच्या मोबाईलवरून तिथे कॉल केला, याचा अर्थ लता विकास सोबत असली पाहिजे, किंवा लॉजवाला आपल्यापासून माहिती लपवत असावा, किंवा लता आणि विकास नावं बदलून राहिली असणार आहेत. पाटील पाटील पाटील, एक काम करा, तुम्ही 3 मार्च पासूनचे सर्व रेकॉर्ड चेक करा. यस सर. मला तुमचं सगळं रेकॉर्ड चेक करायचं आहे. जरूर सर, या. जरा मार्चच्या सुरुवातीचं दाखवा. आपटे टूर्स तर्फे आमचं बुकिंग झालंय, हनीमून पॅकेज. एक मिनिट. विकास, सुरेश आणि सुजाता काळे. थँक्यू. सर. हां बोला पाटील. यवतमाळच्या आपटे टूर्स तर्फे बुक झालेली एक एंट्री आहे 2 मार्च. सुरेश आणि सुजाता काळे दोघांनी सकाळी 8 वाजता चेक इन केलंय. हां, ओके. तुम्ही बाकी इन्क्वायरी करा. यस सर.
नमस्कार आपटे टूर्स. सर आपटे टूर्सचा नंबर आहे. खोटं बोला. हॅलो हॅलो. हॅलो, आपटे रसवंती गृहाचा नंबर आहे का हा? नाही हो, हा आपटे टूर्सचा नंबर आहे. आपल्याला कोण पाहिजे? ओ सॉरी रॉंग नंबर लागला. आपटेंनी ग्राहकांच्या नंबरच्या जागी स्वतःचा नंबर काय दिला असेल? आपटेने घेऊन या. येस. बोल ना. सुरेश आणि सुजाताच्या जागी तू तुझा नंबर का दिलास? बोल. हा? कोण आहेत? सुरेश आणि सुजाता काळे कोण आहेत? काय विचारतोय? हा? विकास आणि लताला तू खोट्या नावाने रत्नागिरीला ट्रिपला का पाठवलंस? बोल. सांगतो सर, सांगतो. तुमच्या या नवविवाहित जोडप्यांसाठी असलेल्या स्कीममध्ये आम्हाला हनीमूनला जायचंय. जमेल? शुअर. हां, पण तुमचं लग्न झालंय ना? हो, पण गुपचूप केलंय लग्न, म्हणून मग मंगळसूत्र वगैरे घातलं नाहीये. ठीक आहे. बरं, तुमची नावं सांगा, म्हणजे कसं आहे ना, मला रत्नागिरीला बुकिंग करता येईल. एक मिनिट. आमची खरी नावं नाही वापरली तर चालेल? खोटी? दुसऱ्या कुठल्याही नावाने करा. बरं ठीक आहे. सुजाता आणि सुरेश काळे असं टाकू का? चालेल. ठीक आहे. बरं, तुमचा आता नंबर सांगा मला. 94 तुमचाच नंबर टाका ना. माझा नंबर? बरं ठीक आहे. हे पहा, रत्नागिरीमध्ये आपलं मूनशाईन नावाचं लॉज आहे. आपले सगळे कस्टमर नेहमी तिथेच उतरतात. राहण्याची उत्तम व्यवस्था होईल, त्यामुळे आराम करा आणि मजा करा. काय? सर, खरं तर मी असं कधीच करत नाही हो, पण त्या दिवशी फक्त त्यांच्या आग्रहाखातर आणि हातातलं कस्टमर जायला नको म्हणून मी ते त्या दिवशी केलं फक्त. मग आम्ही चौकशीला आल्यानंतर आमच्यापासून खरी माहिती काय लपवलीस? सर, मी तुम्हाला घाबरलो होतो सर. तुम्हाला पाहिलं आणि मला असं वाटलं की मी कुठल्या तरी नुसत्या केसमध्ये अडकून जाईल, आणि म्हणून मी शांत राहिलो. अरे, आम्ही इथे एका खुनाचा गुन्ह्याचा तपास करतोय आणि तू आमच्यापासून खरी माहिती लपवलीस? बोल. विकासच्या खुनाबद्दल तुला काय माहितीये? बोल. काय? विकासचा खून झाला? तुला काय माहितीये तेवढं सांग. देवाशपथ सांगतो सर, मला विकासच्या खुनाबद्दल काहीच माहित नाही हो. सर, विकास आणि लताच्या मोबाईलची मुवमेंट मॅच होतीये. दोघेही एकाच वेळी 6 मार्चला यवतमाळला परतले. त्यानंतर विकासचा मोबाईल त्याच्या घराजवळ तर लताचा मोबाईल तिच्या घराजवळ डिटेक्ट झाला, आणि त्यानंतर 2-3 दिवसातच लताचा मोबाईल डिॲक्टिवेट झाला. लताच्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे लता 1 महिन्यापूर्वी गायब झाली, पण रेकॉर्ड्सप्रमाणे लता परत आली. परत आल्यानंतर ती कुठे गेली का तिला कुणी गायब केलं? तुम्ही एक काम करा, लताच्या घरावर आणि लताच्या वडिलांवर लक्ष ठेवा. लता पळून गेली तरी तिचे वडील डिस्टर्ब वाटले नाहीत. तिचा मोबाईल डेटा चेक करा, ती कुठल्या मैत्रीशी जास्त गप्पा मारते ते पहा आणि कॉन्टॅक्ट करा. सर, यातल्या रेकॉर्ड्स प्रमाणे ती सर्वात जास्त प्रिया पवार या तिच्या मैत्रिणीशी बोलत. प्रिया, तुला माहिती होतं की मला लंडनमधला एक मुलगा बघायला आलाय. नालायक कुठली, तुझ्यामुळे माझं लग्न मोडलं. मला सायली बरोबर लग्न करायचं. काय म्हणाला? हा, लग्न? तुझी लायकी आहे का माझ्या बहिणीशी लग्न करण्याची? काय रे? माझी सायली आत्महत्या नाही करणार, तिला कोणी मारलंय. सुदीप सायलीच्या मागे लागला होता सर. एकदम नालायक मुलगा आहे. तिच्या मोबाईलमध्ये एक SMS सापडलाय. त्यात असं लिहिलंय की सॉरी, मला माफ कर. कोणी पाठवलाय मेसेज? सायलीने कविताला पाठवलं. एकतर सायलीने आत्महत्या केली किंवा त्या कविताने तिचं काही बरं वाईट केलंय. खरंच तिला नाही मारलं.